नमस्कार मित्रांनो, मी आकाश आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मी सर्वांचे स्वागत करत आहे. या कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझे नाव वैशाली आहे. माझी मुलगी 6 वर्षांची असतानाच माझा नवरा एका कार ॲक्सिडेंटमध्ये आम्हाला सोडून गेला. तेव्हापासून मी आणि माझी छोटीशी मुलगी आम्ही दोघेच घरी राहत होतो. मी माझ्या मुलीसाठी दुसरे लग्न करून घेतले नाही. माझ्या मुलीचे नाव वर्षा असे होते. मी एका बँकमध्ये नोकरी करत होते. मला माझ्या मुलीशिवाय दुसरे कोणीही नव्हते. म्हणून मी माझ्या मुलीवर खूपच प्रेम करत होते. तिला कोणत्याही गोष्टीची काही कमी पडू नये याची मी काळजी घेत होते. त्यामुळे तिला लहानपणापासूनच मी कोणतेही काम लावले नाही. तिच्या 27व्या वर्षी मी तिचे लग्न करून दिले. ती एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे तिला खूपच प्रेमाने आणि लाडाने मी लहानाचे मोठे केले होते. सोबतच तिला घरच्या कामाची पण सवय काहीच नव्हती. त्यामुळे मी तिच्यासाठी असा एक मुलगा बघत होते जेणेकरून तिला पुढे या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार नाही. खूपच स्थळं बघितल्यानंतर एक जावई मला असा भेटला जसा मला पाहिजे होता. माझा जावई हा एकटाच होता. त्याचे आईवडील नव्हते. 2 ते 3 वर्षाआधीच त्याचे आईवडील पण देवाघरी गेले होते आणि तो एकुलता एकच होता. त्यामुळे तो सध्या त्या घरी एकटाच राहत होता. तो खूप चांगली नोकरी करत होता आणि त्याचं स्वतःचे घरही होतं. माझ्या मुलीसाठी हे स्थळ खूप चांगले आहे असे मला वाटले. त्यामुळे मी लगेच लग्नाची तयारी केली आणि वर्षाचे लग्न करून दिले. पण मला माहीत नव्हते की यावर्षी तिच्या नवऱ्याची काळजी एकटी घेऊ शकणार नाही. त्यामुळे लग्नानंतर काही दिवसातच माझ्यापर्यंत त्याच्या तक्रारी येऊ लागल्या. माझी मुलगी खूपच आळशी होती. ती घरातली काहीच कामं करत नव्हती. पहिले तर माझ्या जावयाने काही दिवस माझ्या मुलीचा आळशीपणा सहन केला. पण आता तो ऑफिसच्या आणि घरच्या दोन्हीकडचे काम बघून थकला होता. एक दिवस मला माझ्या जावयाचा फोन आला. तो माझ्या मुलीची तक्रार घेऊन मला सांगू लागला. मी विचार केला की काही दिवस माझ्या मुलीकडे जाऊन तिला या सगळ्या गोष्टी शिकवाव्यात म्हणून. मी माझ्या मुलीची खबर घेण्यासाठी माझ्या मुलीकडे आले. मी तिच्याकडे 4 दिवस राहिले. 4 दिवस तिला काही कामाच्या चांगल्या गोष्टी पण शिकवून दिल्या. 4 दिवसांनी पुन्हा मी माझ्या घरी वापस जाऊ लागले. तेव्हाच वर्षा म्हणाली, "आई, थांब ना. माझी तब्येत थोडीशी खराब वाटत आहे. तू काही दिवस माझी मदत करण्यासाठी इथेच राहा ना. घरी जाऊन तू काय करणार आहेस? असं पण तिथे तू एकटीच राहतेस." माझी मुलगी खूपच आळशी होती. मला समजून आले की माझी मुलगी मला तिच्या कामापासून हात मागे घेण्यासाठी तिने मला थांबवून घेतले होते. मला आता तिच्या या आळशीपणाची खूपच भीती वाटू लागली होती की जावई तिच्यापासून दूर होण्याचा विचार करू नये. आतापर्यंत तर जावई बापू माझ्या मुलीचा आळशीपणा आणि कामचोरपणा गुपचूप सहन करत होते आणि अशा शांत माणसाचा एक ना एक दिवस राग बाहेर येतोच. यासाठी मी काही दिवस वर्षाकडे राहण्याचा निर्णयच घेतला. त्या दिवशी संध्याकाळी माझे जावई ऑफिसवरून घरी आले. मला बघून ते खूपच चकित झाले. ते येताच मी त्यांना पाणी दिले. ते मला म्हणाले, "मामी, तुम्ही तर आज सकाळी जाणार होतात ना? मग अचानक कसे काय तुम्ही?" "का हो जावई बापू, मी तर इथे राहिल्याने तुम्ही खुश नाही का बरं?" तेव्हा ते म्हणाले, "असे काही नाही. काल रात्री तुम्ही बोलत होता ना की तुम्ही घरी वापस जाणार आहात म्हणून. आणि आता अचानक तुम्ही मला दिसला म्हणून मी तुम्हाला विचारले." "अहो मामी, तुम्ही इथे राहिलात तर मलाच फायदा होईल की. कारण मागच्या 4-5 दिवसापासून तुमच्या हातचं स्वादिष्ट जेवण खाऊन मला खूपच चांगलं वाटत आहे." बघा, जावयाची ही गोष्ट ऐकून मला समजून आले की वर्षा माझ्या जावयाला चांगला स्वयंपाकसुद्धा करून घालत नव्हती. म्हणून तर माझ्या जावयाला माझ्या हातचे जेवण आवडत होते. मी माझ्या जावयाला म्हणाले, "मी अजून थोडे दिवस इथे माझ्या मुलीला कामे शिकवायलाच राहीन." तेव्हा तो म्हणाला, "अहो मामी, तुम्ही कायमच इथे राहिला तरी पण मला काहीच अडचण नाही. कारण जर तुम्ही घरी राहिलात तर वर्षा तुमच्याकडून सर्व काही गोष्टी शिकून तुमच्यासारखीच होईल." माझ्या जावयाला माझ्या इथे राहण्याची काहीच अडचण नसल्यामुळे मी त्यांच्याच घरी राहू लागले होते. माझ्या मुलीच्या लग्नानंतर मी माझ्या नोकरीवरून रिटायरमेंट घेतली होती आणि आता असेही मला आता पेन्शन पण चालू होती. त्यानंतर मी माझ्या मुलीकडेच राहू लागले. 4 ते 5 दिवस असेच केले. एके दिवशी रात्री 1:30 वाजता मी किचनमध्ये पाणी पिण्यासाठी माझ्या रूममधून बाहेर आले. तेव्हाच मी बघितलं की जावईबापू हॉलमध्ये बसले आहे. 3 ते 4 दिवस रोज रात्री मी माझ्या जावईबापूला हॉलमध्येच बघत होते. मला असे वाटले की वर्षा आणि जावईबापूमध्ये काहीतरी भांडणं किंवा विवाद चालू असेल. त्यामुळे मला राहवले नाही आणि मी हॉलमध्ये त्यांच्याजवळ गेले आणि विचारले, "काय हो जावईबापू, 4-5 दिवस झाले मी बघते तुम्हाला. तुम्ही हॉलमध्ये का झोपत आहात?" तेव्हा ते मला काहीही न बोलता त्यांनी माझा हात पकडला आणि मला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले.
रूममध्ये गेल्यानंतर तो मला म्हणाला, "बघा मामे, तुम्ही बघत आहात ना, तुमची मुलगी कशी गाढ झोपली आहे. अजून आमच्या लग्नाला 2 महिने पण नाही झाले, तर वर्षा लग्नाला 2 वर्ष झाल्यासारखीच गाढ झोपते. मला असं वाटतं की तिला माझ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. आपल्या नवऱ्याला वेळ द्यायचा असतो, ही गोष्ट तिला कोण समजून सांगणार आहे आता? तिला माझ्यापेक्षा तिची झोपच महत्त्वाची आहे असं वाटतं मला मामी. मला खरं सांगा, वर्षाचे हे पहिलेच लग्न आहे ना? कारण तिला या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, असंच मला वाटतं. आता रोज-रोज तिला हीच गोष्ट सांगून मी थकलो आहे. त्यामुळे मी आता या गोष्टीचा जास्त विचार न करता हॉलमध्ये जाऊनच झोपतो. कारण मी जर या गोष्टीचा विचार करू लागलो, तर आमच्या दोघात आणखी अंतर निर्माण होईल. आणि जावयाची ही गोष्ट ऐकून मी खूपच काळजीत पडले. माझा जावई माझ्या मुलीपासून अजिबात खुश दिसत नव्हता. तेव्हा मी माझ्या जावयाला म्हणाले, "जावई बापू, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी उद्या सकाळी वर्षाला समजावून सांगते." आता त्या रात्री मला अजिबात झोपच आली नाही. मला असं वाटत होतं की कधी एकदा सकाळ होईल आणि माझ्या मुलीसोबत याबद्दल मी बोलेन. आता सकाळ झाली आणि जावई बापू नाश्ता करून ऑफिसला निघून गेले. तेव्हाच मी वर्षाला माझ्या रूममध्ये बोलावून घेतले आणि तिला म्हणाले, "वर्षा, लग्नानंतर आपल्या नवऱ्याला कसं खुश करायचं? आता ही पण गोष्ट मी तुला शिकवू का? खूप दिवसापासून मी बघते तुला. एवढी झोप कशी येते का तुला? तुझा नवरा प्रिय नाही का तुला? अगं, आपल्या नवऱ्याला कसं खुश करायचं ते बघायचं असतं. नाहीतर नवऱ्याला ती गोष्ट नाही मिळाली ना, तर त्याचे मन दुसरीकडे जातं बघ. आणि ज्या बायकोकडून असं मिळत नाही ते दुसरीकडे ते घ्यायचा प्रयत्न करतो. तू तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे." तेव्हाच वर्षा म्हणाली, "अगं आई, मला खरंच माहिती नाही की मला झोप एवढी कशी काय लागते म्हणून. लग्न झाल्यानंतर तर 1 महिना मला एवढी झोप येत नव्हती. पण आजकाल मला खूपच झोप येते गं." मला असं वाटलं की माझ्या बोलण्याचा वर्षाला काहीच फरक पडला नसेल. रात्री मी पुन्हा हॉलमध्ये येऊन बघितलं, तेव्हा जावई बापू मला पुन्हा हॉलमध्ये दिसलेच नाहीत. म्हणून मी त्या दोघांचा कसं चालू आहे हे बघण्यासाठी त्यांच्या रूमच्या बाहेर गेले आणि हळूच खिडकीतून आतमध्ये बघू लागले. तेव्हाच मी बघितले की वर्षा गाढ झोपेत आहे आणि जावई बापू मोबाईल घेऊन बेडवर मोबाईल बघत बसले आहेत. तेव्हाच मला समजलं की बहुतेक त्या दोघांमध्ये झालं असेल म्हणून. मी माझ्या रूमकडे जाऊन वापस जाऊ लागले तेव्हाच माझ्या पायात माझी साडी अडकली आणि मी थपकन खाली पडले. माझा पडलेला आवाज ऐकून जावई बापू लगेच त्यांच्या रूममधून बाहेर आले. मला पडलेलं बघून ते माझ्या जवळ आले आणि मला तिथे बघून म्हणाले, "मामी, या टायमाला तुम्ही आमच्या रूमच्या बाहेर काय करत आहात?" तेव्हाच मी त्यांना म्हणाले, "जावई बापू, सकाळी मी वर्षाला याबद्दल चांगलं समजावलं होतं. मला बघायचं होतं की तुमच्या दोघांचं नक्कीच चांगलं चालू आहे की नाही म्हणून. पण तुम्ही तर आज रूममध्ये आहात. बहुतेक तुमचं सगळं व्यवस्थित झालं आहे असं वाटतं." त्यानंतर जावेबापू मला म्हणाले, "मामी, वर्षाला किती जरी समजावून सांगितलं ना, तरी काहीच फायदा नाही. मी आता तिचा विचारच सोडून टाकला आहे. आता या गोष्टींचा जास्त विचार करत नाही मी." ही गोष्ट ऐकल्यानंतर मला जावेबापूंचं खूपच वाईट वाटले. तेव्हाच ते मला म्हणाले, "चला, तुम्हाला तुमच्या रूममध्ये घेऊन जातो." मी उठण्याचा प्रयत्न करू लागले, पण माझ्या पायाला खूपच जोरात लागलं होतं. म्हणून मी उठूही शकत नव्हते आणि चालूही शकत नव्हते. तेव्हा जावेबापूने मला उचललं आणि त्यांनी मला उचलून माझ्या रूममध्ये आणून बेडवर झोपवले आणि माझे पाय दाबायला सुरुवात केली. जावेबापूंच्या हाताचा स्पर्श माझ्या पायाला झाल्यावर मला खूपच लाज वाटू लागली होती. मला असं लाजलेलं पाहून जावेबापू मला म्हणाले, "अहो मामे, एवढी लाजायची काय गरज नाही." जावेबापू, खूपच बिनधास्त स्वभावाचे वाटले तुम्ही, पण माझ्यासाठी हे सगळं नवीनच होतं. मी जावई बापूंना म्हणाले, "राहू द्या जावई बापू." तरी ते माझ्या गुडघ्यापर्यंत माझा पाय दाबू लागले. माझे पाय दाबता दाबता जावई बापू मला आता विचित्र आणि वेगळ्याच नजरेने बघत होते. तेव्हा मला जाणीव झाली की मी अजूनही खूपच सुंदर दिसत आहे. माझे वय जवळपास 42 वर्षे असूनही मी 31-32 वर्षाचीच वाटत होते. पाय दाबता दाबता जावईबापू मला म्हणाले, "मामी, तुम्ही एवढे दिवसभर काम करता, तरीही तुमच्या चेहऱ्यावर थकवा मात्र काही दिसून येत नाही. आणि तुमची मुलगी रूममध्ये येताच बेडवर पडल्या पडल्या झोपून टाकते. तुमचे एवढे वय असूनही तुम्ही अजून जवान आणि सुंदरच दिसता." जावईबापूंची ही गोष्ट ऐकून मी खाली बघून लाजू लागले. थोड्याच वेळाने जावईबापू रूममधून बाहेर गेले. काही दिवस असेच गेले. मी वर्षाला घरातली सगळी काही कामं शिकू लागले. चांगला स्वयंपाक शिकवू लागले. हळूहळू वर्षा माझ्याकडून सगळी कामं शिकून घेऊ लागली होती. एक दिवस जावई बापूला रविवारची सुट्टी होती. बाहेर खूपच ऊन पडले होते. म्हणून मी गच्चीवर पापड घालण्याचा विचार केला. त्यावेळेस जावई बापू गच्चीवर व्यायाम करत होते. मी गच्चीवरच पापड घालू लागले होते. तेव्हाच माझी नजर जावई बापूंवर पडली.
ते पूर्ण शर्ट काढून व्यायाम करत होते. आता त्यांचे शरीर घामाने पूर्ण भिजलेले होते. मी तसेच त्यांच्याकडे पाहत राहिले. तेव्हाच त्यांची आणि माझी नजर एकमेकांकडे गेली. मी खाली वाकून पापड घालू लागले होते. तेव्हाच माझ्यासमोर नको ते दृश्य माझ्या जावया बापूंनी दिसले. ते बघून ते माझ्याजवळ आले आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. "मामी, कशाचे पापड घालत आहात तुम्ही?" मी म्हणाले, "तांदळाचे घालत आहे." तो म्हणाला, "वर्षा कुठे आहे?" मी म्हणाले, "वर्षाखाली बाकीची कामे बघत आहे." तो म्हणाला, "चला मग, तुम्हाला पापड घालण्यास मी मदत करू लागतो." असं म्हणून तो मला पापड घालायला मदत करू लागला. तेव्हाच माझा माझा पदर सारखा सारखा बाजूला सरकत होता आणि नको ते दृश्य जावयाला दिसत होते. एकतर जावया बापूला माझी मुलगी ते सगळं काही करू देत नव्हती. त्यामुळे त्यांचे डोके जरा काही व्यवस्थित नव्हतेच आणि त्यांना ती गोष्ट हवीहवीशी वाटत होती. जावया बापू आता विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होते. गप्पा मारता मारता आमचे सगळे पापड घालून झाले. त्यानंतर मी खाली आले. एके रात्री मी माझ्या रूममध्ये झोपलेले होते. तेव्हाच रात्रीच्या 11:30च्या सुमारास माझ्या रूमचा दरवाजा खटखटू लागला. मी दरवाजा उघडला. तेव्हा जावई बापू समोर होते. त्यांनी एक ड्रेस आणला होता. ते मला म्हणाले, "मामी, तुम्ही हा ड्रेस घाला." मी त्याच्या हातातून तो ड्रेस घेतला आणि उघडून बघितले तर तो शॉर्ट जाळी नाईटी होती, जे लग्नानंतर रात्री बायको आपल्या नवऱ्यासमोरच घालते. ते बघून मी एकदम रागाने जावई बापूकडे बघून म्हणाले, "काय हो जावई बापू, असा ड्रेस मी का घालू? मी तुमची सासू आहे, याचे भान आहे ना तुम्हाला?" तेव्हा तो मला म्हणाला, "काय करू मामी? मी हा ड्रेस वर्षासाठी आणला होता. पण तिला तर माझ्यापेक्षा झोपच प्रिय आहे. ती आजही झोपली आहे. आता तुम्ही सांगा मी काय करू? माझी ही इच्छा माझी अशी इच्छाही नाही. तर मग दुसरं कोण पूर्ण करणार? मला तर माहीतच आहे, नवऱ्याला जर बायकोकडून ती गोष्ट मिळाली नाही, तर नवरा दुसरीकडे त्या गोष्टी शोधायचा प्रयत्न करतो. जर बायकोकडून ह्या गोष्टी नवऱ्याला मिळतच नाही, तर बायकोचं असून काय फायदा?" त्याची ही गोष्ट ऐकून मला माझ्या मुलीचा खूप राग आला. तिला कितीही सांगितलं तरी ती माझं काही ऐकतच नव्हती. मी जावईबापूला म्हणाले, "जावईबापू, मला फक्त 2 दिवसाचा वेळ द्या. मी माझ्या मुलीला चांगलं समजावून सांगते." त्यानंतर ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जावईबापू उठून जॉबला निघून गेले. त्यावेळेस वर्षा टी व्ही बघत होती. तेव्हाच मी रागाने वर्षाचा हात पकडून माझ्या रूममध्ये घेऊन आले आणि कपाटातून तो ड्रेस काढून तिच्यासमोर ठेवला आणि तिला म्हणाले, "हे बघ वर्षा, हा ड्रेस उघडून बघ." तेव्हा वर्षाने तो ड्रेस उघडून बघितला. ती म्हणाली, "हे काय आहे? हे तू माझ्यासाठी आणले आहेस का?" तेव्हाच मी तिला म्हणाले, "मी नाही आणले. हे जावईबापूने मला दिले आहे घालायला." हे ऐकून ती एकदमच आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघू लागली. मी तिला म्हणाले, "तुला किती वेळा सांगितलं, झोपत जाऊ नकोस म्हणून. आपल्या नवऱ्याला खुश कसं करायचं ते बघत जा जरा. नवऱ्याला हव्या त्या गोष्टी देत जा. पण तू एवढी का झोपत असतेस?" तेव्हाच ती मला म्हणाली, "आई, काय करू? मला माझ्या रूममध्ये गेल्यावर झोप येते." मग मी तिला म्हणाले, "तुझ्यामुळे जावईबापू मला हे नाही ते घालायला दिले आहे. त्यांनी माझ्यासमोर हे सगळं करण्याची इच्छा व्यक्त केली. तुझ्यामुळे फक्त. मला जावईबापूंचं एवढं सगळं बोलणं ऐकून घ्यावं लागत आहे." माझे ते सगळे बोलणं ऐकून ती आता खूपच रडू लागली आणि म्हणाली, "आई, मी काय करू? मी खूप प्रयत्न करत आहे. पण रात्री मला एवढी झोप कशी येते? हे खरंच मला नाही समजत गं. मला नाही माहीत की माझा नवरा तुला माझ्याबद्दल काय सांगतो. पण मला असं वाटतं की त्यांना माझ्यामध्ये काही इंटरेस्टच नाही आहे. कारण ते माझ्यासोबत चांगलं बोलत पण नाही आणि प्रेमाने पण वागत नाहीत." मला आता या दोघांमधलं काहीच समजत नव्हतं की खरं कोण बोलत आहे आणि खोटं कोण बोलत आहे म्हणून. आता माझी मुलगी त्या रात्री मी वर्षाला माझ्या रूममध्ये जाऊन झोपण्यास सांगितले. म्हणजे मी वर्षासारखाच या नाईट गॉन घालून वर्षाच्या रूममध्ये जाऊन बेडवर जाऊन पांघरून घेऊन झोपले. रूममध्ये पूर्ण अंधार होता. रूमच्या खिडकीतून बाहेरचा थोडासा प्रकाश आतमध्ये येत होता. तेव्हा जावईबापू रूममध्ये आले आणि दरवाजा बंद केला. आता ते माझ्या बाजूला येऊन झोपले आणि माझ्या अंगावरून हात फिरवायला लागले. तेव्हाच खिडकीतून एका मुलीचा आवाज आला, "सचिन, तू हे काय करत आहेस? तुझे माझ्यावरचं मन भरलं आहे का? म्हणून तू माझ्या बायकोच्या अंगावरून हात फिरवत आहेस." त्या मुलीचं बोलणं ऐकून जावईबापूने माझ्या अंगावरून आता हातच काढला. ती मुलगी त्या खिडकीतून आतमध्ये आली. ती खिडकी एवढी मोठी होती की एक माणूस सहजपणे आतमध्ये येत जात होता. मी पांघरून मधून बाहेरचं सगळं बघत होते. एक मुलगी रूममध्ये आली होती आणि तिने जावईबापूला मिठीमध्ये घेतलं होतं. थोड्या वेळाने ते दोघे बेडवर आले आणि बेडवरचं ते दोघे सगळं काही करू लागले. ती मुलगी जावईबापूला म्हणाली, "सचिन, अरे थोडं हळू कर ना. आपल्या आवाजाने तुझ्या बायकोला जाग येईल." तेव्हाच तो मला म्हणाला, "तिला जाग येणार नाही. तिला मी दुधातून गोळी दिली आहे. आता ती सकाळपर्यंत
गाढ झोपेतच असणार. तेव्हा ती मुलगी म्हणाली, "तू माझ्याशी लग्न कधी करणार आहे सचिन?" तो म्हणाला, "पहिलं तर मला माझ्या सासूकडून सगळी त्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून करून घ्यायची आहे. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करेन." तेव्हा मला एकदमच धक्का बसला. कारण जावई बापूने तर प्रॉपर्टीसाठी वर्षासोबत लग्न केले होते आणि माझी करोडोंची प्रॉपर्टी जे मी वर्षाच्या नावावर करणार होते, या दोघांचा प्लॅन प्रॉपर्टी हडपण्याचा होता. तर ही गोष्ट माझ्या डोक्यात आली. तेव्हाच ती मुलगी म्हणाली, "तुझ्या बायकोचं तर ठीक आहे रे, पण तुझी सासू येऊन बसली आहे ना, ती कधी जाणार आहे?" तेव्हा तो म्हणाला, "अगं काय करू? मी मुद्दाम तिच्यासोबत एवढं घाण वागलो की ती लाजून घर सोडून निघून जाईल. पण ती अजूनही या घरात कशी काय ठाण मांडून बसली आहे, हेच मला कळत नाही." तेव्हाच मी पांघरून काढलं आणि लाईट चालू केली आणि त्या दोघांना नको त्या अवस्थेत बघितले. ते दोघं मला रूममध्ये बघून घाबरलेच. मी त्या दोघांना म्हणाले, "हे कारण मला तुमच्या दोघांचा पर्दाफाश करायचा होता, म्हणून तर मी गेले नाही." मला बघून माझ्या जावयाच्या चेहऱ्यावरचा आता रंगच उडाला. मी त्यांना म्हणाले, "तू माझ्या मुलीशी प्रॉपर्टीसाठीच लग्न केलं ना? हे मला माहीत नव्हतं. अरे, मला तर वाटलं की तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस म्हणून. मी माझ्या सोन्यासारखी मुलगी तुझ्या गळ्यात घातली. पण आता नाही. आता मला माझ्या मुलीला अशा माणसाकडे ठेवायचं सुद्धा नाही." असं म्हणून मी माझ्या रूममध्ये निघून आले. सकाळी मी वर्षाला ही सगळी घटना सांगितली. वर्षा खूपच रडू लागली. मी तिला म्हणाले, "वर्षा जाऊ दे. चल, तो नालायक मुलगा तुझ्या लायकीचाच नव्हता. मी तुला सांभाळते. तू काही काळजी करू नकोस. आपण आपल्या घरी निघून जाऊ." त्यानंतर मी आणि वर्षा आम्ही दोघेही घर सोडून निघून आलो. ती मुलगी सचिनला सोडून निघून गेली, कारण त्याच्याकडे त्या घराशिवाय काहीच नव्हते. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काय म्हणली? तर मग माझे